नमस्कार, माझं नाव आर्या राणी. हडपसरमधल्या गाडीतळ्या परिसरामध्ये मी आज आलेली आहे. इथल्या नागरिकांशी, इथले जे रहिवासी त्यांच्याशी आपण संवाद साधतोय. काकू, तुमचं नाव काय? आनंदी पवार. किती वर्षांपासून तुम्ही इथे स्थायिक आहात? 22 वर्ष झाली. 22 वर्षापासून. म्हणजेच तुम्ही हा जो विभाग आहे त्याचा विकास होताना बघितलाय, बदल होताना पाहिलाय. तर काय सांगाल त्या विकासात? चांगला विकास चांगला झालेला आहे त्याचा. इकडे स्वच्छता वगैरे पण झाली, पण काही ठिकाणी अजून विकास करायला पाहिजे त्यांनी. ह्या माध्यमातून आपण चेतनदादा तुपे जे आहेत त्यांना आपण त्यांच्याशी तुम्ही संवाद साधता असं खरं तर समजा, आणि त्या हिशोबाने बोला. तुमच्या अजून काही अपेक्षा आहेत का, की नेमकं काय विकास व्हावा, कशा पद्धतीने, काही सोयीसुविधा वगैरे? DP रोड आहे ना, तिथे एक ट्रॅफिक जास्त होते. त्या ट्रॅफिकबद्दल पण त्यांनी ट्रॅफिकबद्दल हे करावं, काहीतरी सुविधा, की कमी ट्रॅफिक, कुठेतरी मार्गस्थ लावावी ट्रॅफिक. आणि हा जो नाला वाहतोय तो ओपन नाला आहे ना, तिथे इतकी घाण होते, कचरा वगैरे. पाऊस आला तर फारच त्रास होतो, मच्छर वगैरे. त्यामुळे ते एक त्यांनी पटकन करावं. त्यांनी नाट्यगृह चालू केलं ते फार उत्तम झालं. खरे आमच्यासारख्या वयस्कर लोकांना निदान मनोरंजन झालं, पण ते लवकरात लवकर चालू व्हावं. नक्कीच ते लवकरात लवकर चालू होईल. नाटकं चालू करावीत लवकरात लवकर. बाकी काही, बाकी त्यांनी विकास केलाय चांगला, नाही असं नाही. शैक्षणिक ह्याच्या बाबतीत वगैरे तुम्हाला काय वाटतं, कशा प्रकारे हा एरिया डेव्हलप झालाय? हा, शैक्षणिकच्या बाबतीत आहे, चांगलं आहे. साधना सोसायटी, बाकी छोट्या मोठ्या इंग्लिश मिडियमच्या नर्सरी शाळा वगैरे झालेल्या आहेत. शैक्षणिक बाबतीत विकास चांगला आहे त्यांचा. पण अजूनही ते काय आहे, ट्रॅफिकमुळे ते लहान मुलांना पण शाळेत जाणं येणं पण त्रासदायक होतं. बाकी काय, जसं की कोरोना काळामध्ये चैतनदादांनी बरीच मदत केली आहे लोकांना. स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून त्यांनी व्हेंटिलेटर सगळे अरेंज केले होते. लोकांना अक्षरशः मरणाच्या दारातून माघारी आणले. त्याबद्दल तुमचं काय? हो, कोरोनाच्या काळात त्यांनी बरीच मदत केली. साने गुरुजी हॉस्पिटलला वगैरे, नोबेलला वगैरे बरेचसे पेशंट असताना त्यांनी केली मदत. नाही असं नाही, बरेच जणांचे त्यांनी प्राण वाचवलेत. पण बाकी आत्ता त्यांनी आमदार असताना त्यांनी बरीच कामं केली. आता फक्त एकच की हा नाला मुख्य, म्हणजे बाकी विकास छान केला त्यांनी. तो एक मोठा प्रश्न आहे. बरोबरच. अजून तुमच्या काही अशा वेगळ्या अपेक्षा आहेत का त्यांच्याकडून, की त्यांनी पुढे काय काम करावं, कसं करावं, किंवा खास करून वयस्कर लोकांसाठी कुठली योजना, उपक्रम, काही कार्यक्रम वगैरे राबवावे असं तुम्हाला काही वाटतं का? एखादं असं छोटं गार्डन वयस्कर लोकांना, ज्येष्ठांकरता एवढ्या एरियात त्यांनी सुरू करून तिथे सगळ्या सुविधा कराव्यात, जेणेकरून खरंच वयस्कर लोकांना एक विरंगुळा केंद्र म्हणता येईल आपल्याला, ते होईल अशी ताईंची अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद ताई, हा वेळ दिल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल. थँक्यू.